थँक्यू. काही भूलचूक झाली तर मला माफ करा, पण माझा हा पहिला नाही, शायद 5वा-6वा व्हिडिओ आहे. पण माहिती आहे का, मला काहीतरी करायचंय म्हणून मी करते. आणि मी सध्या चालू केलेलं आहे कुकिंग चॅनल, ब्लॉगिंग समजा. आधी तर 2 टमाटर ग्रेट करून घ्यायचे, त्याच्यानंतर उकडलेल्या आलूंना मॅश करून घ्यायचं थोडं, आणि मग एका कढईमध्ये 1.5 चम्मच तेल घालायचं. त्यात टाकायची कस्तुरी मेथी, राई, जिरं आणि ग्रेट केलेला टोमॅटो. मग त्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं. एकत्र केल्यानंतर मला एडिटिंग जमली नाही, पण मी करायचा प्रयत्न केला आणि मला स्वतःलाच हसते. कारण की तुम्ही बघाल तर ते काहीतरी परत प्लेटमध्ये आलेलं, रिवाइंड झालेलं ते. मग ते झालं की त्याच्यावर प्लेट ठेवा आणि मग हळद घाला, थोडं तिखट घाला, 2 चम्मच वगैरे, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं. आणि मग त्याच्यामध्ये धनिया पावडर जास्त असतं तर ते 2.5 चम्मच वगैरे घाला. म्हणजे चम्मच जो मसाल्यामध्ये यूज करतो तो. बघा माझा थोडा छोटा आहे, तुम्ही त्या हिशोबाने कराल. आणि मग थोडा गरम मसाला घाला आणि त्याला एकत्र करा. बघा असं तेल बाहेर येईपर्यंत त्याला एकत्र करा. तुम्हाला दिसेल आजूबाजूला तेल सुटलेलं. आणि मग 1 ग्लास त्याच्यामध्ये पाणी घाला. पाणी घातल्यावर असं व्यवस्थित एकत्र करून घाला, म्हणजे कढईला जे आजूबाजूला चिकटलेला मसाला असतो ना, तो जळणार नाही. आणि मग त्याच्यामध्ये टाका मॅश केलेले आलू. थोडे जास्त मॅश, एखादा आलू जास्त मॅश करून टाकला ना की घट्ट असा रस्सा होतो आणि तो चवीला खूप छान वाटतो. आणि मग थोडं मीठ घाला त्याच्यामध्ये, एक अर्धा पाऊण चम्मच. आणि मग व्यवस्थितपणे त्याला उकळी येऊ द्या अशी छानशी. बघा असं तेल वरतीच येत आहे त्याच्यातलं. आणि मग थोडं त्याला कव्हर करा आणि मग झाली तुमची आलूची